बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचं मतदान नुकतंच पार पडलं। ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न पवार कुटुंबानं केला। सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवार दिला नाही, त्यामुळे बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत झाली नाही। अशातच पवारांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी बारामतीत भविष्यात पवार विरुद्ध पवार अशी लढत होणारही नाही असं मत व्यक्त केलंय। प्रसंगी बारामती व्यतिरिक्त दुसरा मतदारसंघही शोधू असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। सुनेत्रा पवारांनीही या संदर्भात सकारात्मक विधान केलेलं होतं। या संदर्भात चर्चा सुरू असतानाच रोहित पवारांनी मात्र काहीशी वेगळी भूमिका मांडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपची साथ सोडावी अशी अट रोहित पवारांनी घातल्यानं चर्चांना उधाण आलंय। याही इलेक्शनला खूपसा इतिहास आहे जो सांगणं आज मला गरजेचं वाटत नाही। मागच्या वेळेस ही माझी तयारी इच्छा बिलकुल नव्हती आणि इथून पुढेही नसणार आहे। आणि मी पवारांच्या कुटुंबातल्या बाई आबांच्या कुठल्याही कुटुंबातल्या, मी पवार का म्हणते, नाही तर दुसरे कुठले तरी बाहेरचे पवार आणून म्हणतील आणि म्हणतील लढू नका, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे। पण बाई आबांच्या कुठल्याही घरातल्या व्यक्तीच्या विरोधात सुप्रिया सुळे इलेक्शन लढणार नाही। दुसरा मतदारसंघ बघीन। नाही, विषय एवढाच आहे की भाजपची साथ अजितदादांच्या पक्षाला सोडली तर आम्ही एकत्रित येऊ शकतो। दादा सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, सामान्य लोकांच्या वतीने लोकांना आज ज्या काही अडचणी येत आहेत त्या मनामध्ये ठेवून भाजपच्या विरोधात बोलत होते। आता हा जो पक्ष आहे अजितदादांचा, तो जो भाजपला चिटकून मांडीला लावून बसणार असेल, मग आम्ही एकत्रित कसं येणार, कसं त्या ठिकाणी लढणार? तसंच बारामतीमध्ये सुद्धा उद्या जाऊन जर महायुतीमध्ये तो पक्ष तिथं राहिला आणि त्यांच्याकडनं जर कुठेतरी पवार दिलं आणि इथून सुद्धा जर पवार देण्याचा निर्णय तिथं झाला का फक्त ते महायुती बरोबर, तर पवार विरुद्ध पवार हे होऊ शकतं।